महाराष्ट्रातील अनेक आमच्या भावी शिक्षकांना तसेच अभियोग्यताधारक विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे की या पुढील महाराष्ट्रामध्ये सुरू असणारी शिक्षक भरती प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे की नाही होणार, का याच्या अगोदर जेवढे पद भरलेले आहेत तेवढेच पद भरल्या जाणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त अभियोग्यताधारक तसेच आमच्या भावी शिक्षकांपर्यंत पोहोचवल्याशिवाय थांबू नका। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी ऍप्लिकेशनवरती व शिवव्याख्याते प्राध्यापक सतीश देवराव शिंदे पाटील या युट्यूब चॅनलवरती। तर बघूया आपण की सर या ठिकाणी ही उर्वरित जी शिक्षक भरती आहे ही होणार आहे की नाही, याच्या अगोदर एक थोडंसं आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं नेमके शिक्षक भरतीचे किती पद आहेत याच्याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया। बघा, दोन प्रकारची पद आहेत, काही मुलाखती शिवाय आहेत आणि काही मुलाखत असलेले या ठिकाणी पद आहेत, म्हणजे इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू। सध्या विदाउट इंटरव्ह्यूच्या या ठिकाणी जागा काही भरलेल्या आहेत बघा, त्या एकूण जागा आहेत 16,799। आता या 16,799 पैकी काही जागा भरलेल्या आहेत आणि दुसरं म्हणजे 4,879 ह्या मुलाखत असलेल्या जागा आहेत, म्हणजे या विथ इंटरव्ह्यूच्या जागा आहेत, याच्यातली एकही जागा आतापर्यंत भरल्या गेलेली नाहीये। मग एकूण जागा जर बघितल्या आपण सर्व शिक्षक भरतीच्या तर 21,678 जागेसाठी जे पात्र अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यामधून त्यांच्या यादीतून या ठिकाणी पदभरती चालू आहे। पण आता थोडंसं ही भरती होणार का नाही हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण थोडंसं एकदा जागेबद्दल परत माहिती घ्या, म्हणजे तुम्हाला परत दुसरा व्हिडिओ बघायची गरज नाहीये। आता विभागनीय जर तुम्ही जागा भरल्या बघा तर पवित्र पोर्टलवर तुम्हाला ह्या जागा पाहायला मिळतील। जाहिरातीची कार्यवाही पूर्ण झाल्याच्या नंतर 34 जिल्हा परिषदेच्या जर तुम्ही जागा बघितल्या एकूण तर त्या आहेत 12,522 जागा या झेडपीच्या आहेत। 18 मनपा म्हणजे महानगरपालिकेमध्ये 2,951 जागा आहेत। 82 नगरपालिका आणि नगर परिषदेमध्ये जर बघितलं तुम्ही तर 477 जागा आहेत आणि 1,123 खाजगी शैक्षणिक संस्थांच्या 5,728 या मुलाखतीच्या जागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात, ज्या खाजगी संस्थेच्या आहेत बरं का। बाकी ह्या जर बघितल्या तुम्ही तर या अगोदरच्या म्हणजे या 5,728 सोडून जर बाकीच्या बघितल्या तर ह्या विदाउट इंटरव्ह्यूच्या जागा आहेत आणि एकूण जर बघितल्या 21,678 जागा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतील। मग आता जर तुम्ही माध्यम बघितलं बघा, मग आता मराठी माध्यम असेल, इंग्लिश माध्यम असेल, उर्दू असेल, ह्या जर जागा बघितल्या तुम्ही तर लगेच तुमच्या लक्षात येईल। मराठीच्या जर जागा बघितल्या मराठी माध्यमच्या 18,373 जागा आहेत, याच्यामध्ये इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यूच्या दोन्ही इन्क्लुडिंग येतात। लक्षात ठेवा, इंग्रजी 931, उर्दू 1,850, हिंदी 410, गुजराती 12, कन्नड 88, तमिळ 8, बंगाली 4, तेलुगू 2 याप्रमाणे पण तुम्हाला जागा पाहायला मिळतात। म्हणजे मुलाखतीशिवाय जर विचार केला तुम्ही तर 16,799 आणि मुलाखतीचा जर विचार केला तर 4,879 जागा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला या ठिकाणी मिळणार आहेत। जर आरक्षणाचा जर तुम्ही विचार केला, ही भरती प्रक्रिया पुढे चालू होणार आहे की नाही याच्याबद्दल मी लगेच तुम्हाला माहिती देणार आहे। काय आहे नोटिफिकेशन, कशाबद्दल आहे, काही स्टॉप होणार आहे, काय खंडित होणार आहे हे बघूया, पण तुम्हाला जागा माहिती असणं गरजेचं आहे। अनेक विद्यार्थी जागाच विसरून गेले। आता बघा, तुम्हाला आरक्षणानिहाय जर तुम्ही जागा बघितलं, अनुसूचित जातीच्या जागा 3,174, अनुसूचित जमातीच्या जर बघितल्या 3,542, म्हणजे SC कॅटेगरी आणि ST कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। विमुक्त जाती अ 872, भटक्या जमाती ब 404, भटक्या जमाती क 582, भटक्या जमाती ड 493, विशेष मागास प्रवर्ग 290, इतर मागास प्रवर्ग 4,024, आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट म्हणजे EWS 2,324, खुला 6,170 ओपन कॅटेगरीच्या जागा तुम्हाला पाहायला या ठिकाणी मिळणार आहे। मग आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे सर की या जागेबद्दल आम्हाला सगळी माहिती मिळालेली आहे, आमच्या भावी शिक्षकांपर्यंत ही माहिती सुद्धा आलेली आहे। मग आता आम्हाला एक सांगा की ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे की नाही होणार, याच्याबद्दल काय चालू आहे। अनेक संभ्रम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, परंतु पवित्र पोर्टलवर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शिक्षण आयुक्तांच्या माध्यमातून आलेला 20 तारखेचा हा या ठिकाणी बुलेटिन मध्ये प्रसिद्ध झालेले प्रसिद्धी पत्रक आहे। हे तुम्हाला या ठिकाणी बघा महा एज्युकेशन .in या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे की त्याच्यावरती बघा दिनांक 20/5/2024 म्हणजे 20 तारखेला कालच्या डेटमध्ये एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे जे की शिक्षक भरती बद्दल आहे। आता या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता बघा, दिनांक 25/2/2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या शिफारस पात्र उमेदवारांच्या नियुक्ती संदर्भात आवश्यक ती कार्यवाही नियुक्ती प्राधिकारी यांच्या स्तरावर सुरू आहे। आज अखेर प्राप्त माहितीनुसार 4,474 जे उमेदवार होते अभियोग्यताधारकांना नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यापैकी 4,093 उमेदवार हे प्रत्यक्ष त्या शाळेवरती शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत। आता महाराष्ट्रामध्ये निवडणुका चालू होत्या
तर 5 टप्प्यामध्ये या निवडणुका चालू होत्या बघा, लक्षात ठेवा. सध्या लोकसभेच्या निवडणुका संपूर्ण भारतामध्ये चालू होतं, पैकी 5 टप्पे महाराष्ट्रात येतं आणि आचारसंहिता असल्यामुळं या ठिकाणी भरती प्रक्रिया तुर्तास थांबवण्यात आली होती. पण आता काय झालेलं आहे बघा, बघून घ्या तुम्ही. राज्यातील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया काल पूर्ण झालेली आहे. काल महाराष्ट्रातलं मतदान संपलेलं आहे 20 तारखेला आणि हे संपल्याच्या नंतर पूर्ण होत असून त्या दिनांकानंतर म्हणजे 21 तारीख पासून म्हणजे आजपासून शिक्षक पद भरतीची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे कोणीही संभ्रमात राहू नये किंवा कोणी असं संदिग्ध राहू नये किंवा कोणी भ्रमात राहू नये की भरती होणारच नाही, ही रद्दच होणार आहे का स्थगित होणार आहे, असं काही होणार नाही. ही भरती प्रक्रिया सरळ सरळ सुरू झाली आहे. उर्वरित लवकरच बघा या ठिकाणी फेरी, आता पहिली फेरी लागलेली आहे मुलाखती शिवायची म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू. आता मुलाखती शिवायची दुसरी फेरी सुद्धा या ठिकाणी लागेल. त्यानंतर मुलाखतीसह या ठिकाणी पदांची भरती लागेल. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथून पुढे ही भरती प्रक्रिया आता चालू झालेली आहे. आता ही खंडित होणार नाहीये, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आता बघा, विना मुलाखत पद भरतीची प्रक्रिया कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय व गुणवत्तापूर्ण पद भरतीने सुरू राबवण्यात आलेली आहे. म्हणजे ज्याला चांगले मार्क्स असतील, ज्याला हायेस्ट मार्क येतो, त्या पदानं त्या यादीमध्ये त्याचं नाव आलेलं आहे. कुठले बाह्य हस्तक्षेप याच्यामध्ये नाहीये असा निर्णय 6 जून 2023च्या तरतुदीनुसार पुन्हा काय म्हणते, मुलाखतीसह जी पद भरती आहे, ज्या शाळेवरती बघा, ज्या इंटरव्ह्यूच्या शाळा आहेत ज्याच्यावर तुझ्या संस्थेत तुम्ही जाणार आहात, इथं सुद्धा कुठलाही हस्तक्षेप होऊ नये यासाठीही या ठिकाणी आयुक्त कार्यालयाचे, शिक्षण आयुक्त कार्यालयाचे प्रयत्न चालू आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे बघा, यावेळी पद्धतीने राबवण्याच्या दृष्टीने विशेष दक्षता घेतली जाणार आहे. म्हणजे मुलाखतीसह सुद्धा चांगल्याच पद्धतीने भरती राबवल्या जावी असं शिक्षण आयुक्त सरांचं म्हणणं आहे. म्हणून कृपया तुम्हालाही विनंती आहे, घाबरून जाऊ नका की संस्थेवर गेल्यानंतर ते तेवढे पैसे मागतील का, एवढे पैसे मागतील का, असं कुठलाही सध्या संभ्रम डोक्यामध्ये ठेवू नका. जेणेकरून बघा, आता इथं फक्त एक मात्र आहे की तुमचे बघा, ज्या शाळेवर तुम्ही मुलाखतीला जाणार आहात या पद भरतीसाठी मुलाखत व बघा, आता तुम्ही मुलाखतीला गेलात तर तुमची मुलाखत होईल आणि अध्यापन कौशल्यासाठी तुम्हाला एकूण 3 गुणांची मात्र इथं तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे. म्हणजे 3 गुण 30 गुणांची 3 गुण म्हणलो मी, 30 गुणांची ही परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. म्हणजे हे तुम्हाला मात्र देणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे, तुमची मुलाखत घेतल्या जाईल, तुम्हाला नाव गाव वगैरे विचारलं जाईल, शिक्षण विचारलं जाईल आणि तुम्हाला अध्यापन कौशल्य म्हणजे तुमचं सरळ सरळ एक डेमो लेक्चर घेतल्या जाईल. त्या डेमो लेक्चरमध्ये ठरवलं जाईल तुम्हाला कसं शिकवता, तुमची देहबोली कशी आहे, तुम्ही विद्यार्थ्यांशी किती कनेक्ट आहात, हे सगळं तुम्हाला विचारलं जाणार आहे. तुमची समजावून सांगण्याची पद्धत किती आहे, तुम्ही हार्वर्डच्या पंचपदीनुसार शिकवता का, तुमचं डीएड झालंय, बीएड झालंय, एमएड झालं, जे असेल ते तुमचं एज्युकेशन असेल ते तुमचं एज्युकेशन त्यानुसार तुम्हाला टीचिंग योग्य येते का, तुम्हाला एखादा कंटेंट दिला तो व्यवस्थित शिकवता येतो का, तुम्ही विद्यार्थ्यांशी किती कनेक्ट, अशा गोष्टी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या त्या ऑब्झर्व केल्या जाणार आहेत. आता बघा, त्यामुळं काही टेन्शन न घेता हे भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. कुठलं टेन्शन घ्यायचं नाही, अगदी चांगल्या पद्धतीने भरती प्रक्रिया नक्कीच पूर्ण होणार आहे अशी आपण अपेक्षा ठेवूया आणि विश्वास सुद्धा या ठिकाणी शिक्षण आयुक्त कार्यालयावर आणि सरांवरती ठेवूया. आणि सर्व महाराष्ट्रातील जे अभियोग्यताधारक बाकी असतील यांचं लवकरात लवकर या ठिकाणी त्यांना नियुक्त्या मिळाव्या ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुमच्या भावी आयुष्यासाठी, वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. जे शिक्षक रुजू झालेत त्यांनाही या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देऊन विनंती करतो की उभा महाराष्ट्रामधला तरुण तो तुमच्या हाताखाली ते विद्यार्थी घडणार आहे. तर त्या विद्यार्थ्यांची भावी पिढी तुमच्या हातातून चांगली घडो, तोच पुढे तरुण हो, तरुणाचं या ठिकाणी चांगलं भारतासाठी एक सुंदर असा नागरिक या ठिकाणी सज्जन नागरिक घडो हीच तुमच्याकडनं अपेक्षा. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. जे भावी आमचे शिक्षक होणार आहेत, ज्यांना भावी शिक्षक भरतीमध्ये पुढेही नाव आलं पाहिजे अशा भावी शिक्षकांसाठी आपल्या विश्व मराठी ऍप्लिकेशनवर बघा टीएट भरती म्हणजे टीएटी साठी बघा, या टीएटी साठी मराठीची एक बॅच घेऊन आलेली आहे 299 रुपयामध्ये, फक्त रेकॉर्डेड बॅच 299 रुपयामध्ये फक्त. ही बॅच तुम्ही घेऊ शकता. ही तुम्हाला पेपर 1 पेपर 2 ला चालणार आहे आणि टेट भरतीला म्हणजे TAIT ला सुद्धा चालणार आहे. GKGH ची सुद्धा बॅच आहे. तुम्हाला किती मार्काला येते GKGH सगळं मी सांगितलेलं आहे, व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. तर 299 ला GKGH आहे. त्यासोबत परिसर अभ्यास तुम्हाला विचारला जातो. ती बॅच 299 ला आपल्या ऍप्लिकेशन नंबर 2 वर आहे विश्व मराठी. त्यासोबत तुम्ही जर बघितलं तर सामाजिक शास्त्र तुम्हाला गणित, विज्ञान आणि किंवा सामाजिक शास्त्र, तर सामाजिक शास्त्र हा विषय तुम्ही बघू शकता. ही तुम्हाला बॅच फक्त 299 रुपयामध्ये रेकॉर्डेड बॅचेस आपल्या
विश्व मराठी ऍप्लिकेशनवर या ठिकाणी घेऊन आलेलं आहे. प्ले स्टोअरला जायचं आहे, विश्व मराठी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि नक्कीच ही बॅच तुम्ही जॉईन करायची आहे. तुम्हाला एक शिक्षक भरतीचं फोल्डर दिसेल त्यामध्ये. त्यासोबत टीएटी साठी बघा पेपर 1 आणि टीएटी साठी पेपर 1 म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा तुम्ही पास असणं गरजेचं आहे. याच्यासाठी पेपर 1 आणि पेपर 2 ची टेस्ट सिरीज व्हावी अशी आपल्या ऍप्लिकेशन नंबर 2 वरच आहे. 10 टेस्ट तुम्हाला देणार आहोत मी. टेस्ट पीडीएफ स्वरूपात तुम्हाला सर्व मिळतील, त्याचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. खूप खूप शुभेच्छा. नक्कीच तुम्हाला कळलं असेल ही भरती चालू आहे, ही भरती अजून बंद झालेली नाही. याची कार्यवाही आता इथून पुढे जोरात सुरू झालेली आहे. म्हणून भावी ज्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या असतील किंवा जे वेटिंगवर आहेत किंवा ज्यांच्यापर्यंत कट ऑफ येऊन थांबला असेल अशा विद्यार्थ्यांनी आता मात्र नक्कीच तुमचं या ठिकाणी तुमचं नशीब तुम्हाला म्हणजे फळफळलेलं आहे. आपण त्याला काय म्हणता येईल की तुमच्या नशिबाने आता तुम्हाला साथ दिलेली आहे आणि तुमच्या मेहनतीला तुमच्या कार्यकर्तृत्वाला नक्कीच आता या ठिकाणी यशाला फळ मिळालेलं आहे. एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आता मात्र चांगल्या लवकरात लवकर तुम्हाला गुड न्यूज मिळणार आहे. तुमचेही शिक्षक म्हणून राहिलेल्या भावी या अभियोग्यता धारकांचं भावी आमच्या शिक्षकांचं नक्कीच या ठिकाणी स्वप्न पूर्ण होणार आहे शिक्षक भरतीचं. मग तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या नशिबानुसार तुमच्या त्याही पेक्षा तुमच्या कार्यकर्तृत्वाला या ठिकाणी खरोखरच उजाळा मिळणार आहे. तुमचं यश या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुमच्या पदरात येणार आहे. धन्यवाद. बाय. टेक केअर.